श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे मी पारायणचा 3रा दिवस होता आणि गुरुवार होता, तर त्यासाठी मला गोड भात बनवायचा होता निवेदासाठी आणि पोरांना पण जेवू घालायचं होतं 2-4. त्यासाठी मी तयारी करत होते छानपैकी. तर म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करा. तर इथे पातेलं घेतलं मी. 1 किलोचा भात करणार होते, गोड भात. तर इथे तूप टाकलं होतं मी पातळ होण्यासाठी. तूप थोडंसं पातळ झालं की त्यात काजू बदाम टाकायचे. तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट आहेत ते टाकायचे. तुम्ही त्यात मनुका वगैरे पण टाकू शकता. मनुका तेलात नाही म्हणजे तुपात नाही टाकले, नंतर टाकले तरी चालतात. माझ्याकडे फक्त हेच होते, खोबरा आणि बदाम. तर त्यासाठी मी ते तेलात टाकले आणि थोडंसं खसखस पण टाकायचं, खूप छान लागते खसखस. आणि मग नंतर पाणी फोडणी द्यायचं, पाणी टाकायचं त्यात. मग इथे तांदूळ धुवून घेत होते मी इथे राशनचे तांदूळ वापरलेले आहेत. तुम्हाला जे वापरायचे ते वापरू शकता, कारण की राशनच्या ह्याच्याने थोडं चिकट आणि चांगला भात होतो, चव लागते, त्यामुळे मी राशनचेच वापरले. ते मी टाकून घेतले. थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं. मीठ टाकावंच लागते कारण की चव येत नाही तर तशी. थोडं मीठ टाकून दिलं मी आणि भात शिजू द्यायचा. आणि ते गुळ बारीक करून घेत होते मी. भात चांगला शिजू द्यायचा आधी, एकदम बारीक होऊ द्यायचा. मग त्यात गूळ टाकून द्यायचा आणि मग गुळाचं पाणी शिजेपर्यंत हे करायचं. असा निवेद होता. मग कढी पण केली होती मी थोडी. अशी लेकरांना जेवू घातलं. बाय.